काय सध्या काय वारीचे काय काय तयारी करतात? महाराष्ट्रामधून लाखो भाविक हे आता पंढरपुराच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांच्यासाठी मंदिर समितीने जेवढ्या सुरक्षा व्यवस्था जेवढी त्यांची सोय करायला लागेल त्याची जवळजवळ मंदिर समिती महिना ते 1.5 महिना आधीपासून तयारी करत असते। याच्यामध्ये प्रशासन, पोलीस आणि मंदिर समिती यांचा एक समन्वय असतो आणि त्याप्रमाणे जवळजवळ महिनाभर आधीपासून दर्शन रांगेची सोय, त्याच्यामध्ये भाविकांना खाण्याची, पाण्याच्या, पिण्याची आणि इतरही बरेच सुविधांची सोय ही मंदिर समिती करत असते। तसेच आजपासून जो देवाचे 24 तास दर्शन चालू होतंय त्याच्यामध्ये मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट वाढून मंदिर समितीचे कर्मचारी आजपासून हे 24 तास भाविकांच्या सेवेसाठी तयार असतात। तसेच मंदिर समिती इतरही सुरक्षतेच्या दृष्टीने जे फायर ऑडिट असतं, बाकीच्या ज्या स्ट्रक्चरल ऑडिट असतं, याच्या सुद्धा मंदिरांनी सगळ्या योजना कंप्लीट केलेल्या आहेत। आरोग्य विभागाकडून मंदिर समितीकडून काय उपाय आहे? आरोग्य विभागासाठी आपल्याकडे इथे कार्डियाक व्हॅन एक असते, त्याच्यामध्ये आपण स्पेशलाइज डॉक्टर असतात। तसेच 2-3 प्रकारचे आपले अँब्युलन्स तिथे तयार असतात। मंदिर समितीच्या पत्कन दर्शन मंडपामध्ये 24 तास आपल्या इमर्जन्सीसाठी डॉक्टरही असतात। व्हीआयपी दर्शनाचे मुद्दा असतात, व्हीआयपी दर्शन सध्या खरं कलेक्टर आदेश काढतो पण व्हीआयपी दर्शन आज नाही, आता कलेक्टर साहेबांनी हा आदेश काढलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या मीटिंग मध्ये वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की कुणालाही व्हीआयपी दर्शन देऊ नका म्हणून। त्याप्रमाणे मंदिर समिती ही जास्तीत जास्त प्रयत्न करते की बाबा व्हीआयपी दर्शन कुणालाही देणार नाही आणि जी कोणी व्हीआयपी लोक आहेत त्यांना आपण नम्रपणे आवाहन करतो की हे केवळ 10 दिवस आहेत की वारकऱ्यांसाठी देण्याचे, तर ते वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त त्यांना सुविधा देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी दर्शनाचा कमी वेळ लागावा यासाठी आपण सर्वांनीच नम्रपणे त्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी।